उद्या मतदान करायला जाताय ना, पण त्याआधी या 9 गोष्टी नीट समजून घ्या. पहिली, शहरातील प्रभाग रचना कशी आहे. पुणे शहराचा विचार करता 4 सदस्यांची प्रभाग रचना आहे. असे एकूण 40 प्रभाग आहेत. त्यातला एक प्रभाग हा 5 सदस्यांचा आहे. दुसरी, 4 किंवा 5 सदस्यांच्या प्रभागात किती उमेदवारांना मतदान करावं लागेल. प्रत्येक गटात तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला 4 किंवा 5 जणांना मतदान करावं लागणार आहे. तिसरी, प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशीन असणार आहे का, तर नाही. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम मशीन नसणार आहे. एकाच मशीनवर 16 उमेदवारांची नावं बसू शकतात, पण त्यामध्ये 4 किंवा 5 गट असू शकतात. तुम्हाला प्रत्येक गटासाठी मतदान करायचं आहे. चौथं, समजा एखाद्या गटात तुम्हाला मतदान करायचं नाहीये, मग अशा वेळी काय कराल. एखाद्या गटातील कोणताही उमेदवार तुमच्या पसंतीचा नसेल तर त्या गटासाठी तुम्ही नोटाचं बटन दाबू शकता. पाचवी, एखाद्या गटासाठी मतदान केलंच नाही तर काय होईल. 4 किंवा 5 उमेदवार निवडायचे असल्यानं या प्रत्येक गटात तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे. जर एखाद्या गटात मतदारानं मतदान केलंच नाही तर त्याच्या मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण होणार नाही. सहावी, मतदानाची अर्धवट प्रक्रिया ही कशी पूर्ण होणार. मतदारानं मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचं केंद्र प्रमुखाच्या लगेचच लक्षात येतं. ज्या गटातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर अशा वेळी मतदान केंद्रातील राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाईल. उमेदवारांच्या नावावर कागद ठेवून नोटाचं बटन दाबून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सातवं, 4 किंवा 5 सदस्यांच्या प्रभागातील अ, ब, क, ड, ई हे गट कसे ओळखायचे. 4 किंवा 5 सदस्यांच्या प्रभागात प्रत्येक गटासाठी एक रंग निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अ गटासाठी पांढरा, ब गटासाठी गुलाबी, क गटासाठी पिवळा, ड गटासाठी निळा आणि ई गटासाठी हिरवा रंग असणार आहे. त्यावरून हे गट तुम्हाला सहज ओळखता येते. आठवं, ईव्हीएम वर उमेदवारांच्या नावांचा क्रम हा कसा ठरतो. राष्ट्रीय आणि राज्य पक्षांची नावं यामध्ये सर्वप्रथम टाकली जातात. त्यावेळी उमेदवारांच्या आडनावाचा मराठी वर्णमालेतील क्रम लक्षात घेऊन त्यांचा क्रमांक निश्चित केला जातो. त्यानंतर अपेक्ष उमेदवारांची नावं टाकली जातात. 9, उमेदवारांची माहिती, त्यांचा क्रमांक, त्यांचा गट हे सगळं कसं कळेल. प्रत्येक राजकीय पक्षाने किंवा उमेदवारानं त्यांचं माहिती पत्रक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतोच. पण ज्यांना माहिती मिळाली नसेल त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक गटातील उमेदवारांची नावं आणि चिन्ह याची मतपत्रिका मतदान केंद्राच्या ठिकाणी चिकटवलेली असते. त्यावरून तुम्हाला ही माहिती सहज मिळू शकते.